जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या करंट अफेअरच्या सेशनमध्ये सुद्धा आपण एकूण 10 न्यूज कव्हर केले असून एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बघा पहिला प्रश्न काय आहे? कोणत्या देशाने जगातील सर्वात लांब बोगद्याची निर्मिती केली? तर आता जगातील सर्वात लांब बोगद्याची निर्मिती ही चीन या देशाने केली असून त्या बोगद्याची लांबी ही 22.13 किलोमीटर इतकी आहे. या बोगद्याला काय नाव देण्यात आलं? तर शेंगली असं या टनलला नाव देण्यात आलं असून याचा अर्थ काय होतो? तर विजय असा या शेंगलीचा अर्थ होतो. आणि हा जो शेंगली बोगदा आहे याची निर्मिती कोणत्या पर्वतात केली असं जर विचारलं तर या शेंगली बोगद्याची निर्मिती तियान शान या पर्वतात करण्यात आली. मित्रांनो, नुकतंच आपण पाहिलं होतं की चीनने जगातील पहिला 300 मेगावॅटचा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट स्थापन केला आहे व आता त्या पाठोपाठ जगातील सर्वात लांब बोगदा निर्माण करण्याचा विक्रम सुद्धा चीन या देशानंच केला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर कंपन्यांसाठी लॉन्च करण्यात आलेले एनटीटी लॉकर पोर्टल हे कोणत्या मंत्रालयाने विकसित केले? तर हे जे एनटीटी लॉकर पोर्टल आहे हे इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाद्वारे विकसित करण्यात आला आहे. बरं, या एनटीटी लॉकरचा उपयोग काय होईल? तर ज्या कंपन्या किंवा स्टार्टअप्स आहेत त्यांना आपली कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवण्याची सुविधा या एनटीटी लॉकर अंतर्गत देण्यात येईल. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. एनटीटी लॉकर हे इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाने विकसित केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच कोणत्या देशाने WHO मधून बाहेर पडण्याची घोषणा केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अमेरिका या देशाने आता WHO मधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. मित्रांनो, 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांनी काही निर्णय घेतले असून त्यातीलच एक निर्णय म्हणजे WHO या ऑर्गनायझेशन मधून बाहेर पडणे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते WHO ही एक चीन धार्जिनी संस्था बनली असल्यामुळे त्यांनी या ऑर्गनायझेशन मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पॅरिस हवामान करारातून सुद्धा बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी ज्यावेळेस ते 45वे राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळी सुद्धा त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यानंतर जो बायडन सरकारने हा निर्णय रद्द केला होता व पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनताच डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यासच आता अमेरिकेत जन्मावरून नागरिकत्व मिळणार नाही ही सुद्धा घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेत सध्या एखाद्या बाळाचा जन्म झाला आणि त्याचे आई वडील विजावर किंवा बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत असतील तरी त्या बाळाला अमेरिकेचं नागरिकत्व मिळत होतं, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी असे नागरिकत्व न देण्याची घोषणा केली आहे. बऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात एकूण किती भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे? तर यात एकूण 6 भारतीय वंशांच्या व्यक्तींचा समावेश असून यात विवेक रामास्वामी, कश्यप काश पटेल, जय भट्टाचार्य, श्रीरामकृष्णन, हरमित ढिल्लन आणि उषा वान्स यांचा समावेश आहे. WHO या संघटनेविषयी सुद्धा नोट करून घ्या. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. याची स्थापना 7 एप्रिल 1948 मध्ये करण्यात आली होती व याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे असून सध्या याचे अध्यक्ष हे टेड्रोस अधानोम हे आहेत. पुढील प्रश्न, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष हे धनंजय शुक्ला बनले आहेत. याआधी धनंजय शुक्ला हे या ICSIचे उपाध्यक्ष होते व आता त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बरं, मग या ICSIचे नवीन उपाध्यक्ष कोण बनलेत? तर पवनजी चांडक हे याचे नवीन उपाध्यक्ष बनले आहेत. या ICSI विषयी सांगायचं झालं तर याची स्थापना 1968 मध्ये करण्यात आली असून 1981 मध्ये या संस्थेला वैधानिक संस्थेचा दर्जा देखील मिळाला आहे. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, BCCIचे नवे सचिव हे देवजीत सेकिया बनले आहेत, तर BCCIचे नवे लोकपाल हे अरुण मिश्रा बनले आहेत. अणुऊर्जा आयोगाचे नवीन अध्यक्ष अजित कुमार मोहंती, PM म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीच्या अध्यक्षपदी नुपेंद्र मिश्रा, RBIचे 26वे गव्हर्नर संजय मल्होत्रा, तर आशियाई विकास बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून मासातो कांडा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आता हा प्रश्न पहा, अलीकडेच चर्चेत असलेली सुकन्या समृद्धी योजना कधी लॉन्च करण्यात आली? तर ही जी सुकन्या समृद्धी योजना आहे ही 22 जानेवारी 2015 रोजी लॉन्च करण्यात आली होती व या 22 जानेवारीला या योजनेने आपले 10 वर्षे पूर्ण केले आहेत. ही योजना पंतप्रधान मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत 22 जानेवारी 2015 रोजी लॉन्च केली होती आणि त्यानंतर नोव्हेंबर 2024 पर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 4.1 कोटीहून अधिक सुकन्या समृद्धी खाती उघडण्यात आली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन,
खनिज लिलाव आणि खाण सुधारणांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणत्या राज्याने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला? तर आता खनिज लिलाव आणि खाण सुधारणांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी राजस्थान या राज्याला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा जो पुरस्कार आहे हा राजस्थानला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सर्वाधिक लिलाव आयोजित करण्यात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल मिळाला असून यामध्ये दुसरा क्रमांक कोणत्या राज्याने पटकावला? तर मध्य प्रदेश या राज्याने दुसरा क्रमांक पटकावला असून आपलं महाराष्ट्र हे राज्य या तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणि जे पुरस्कार आहेत याचं वितरण कुठे करण्यात आलं? तर तिसऱ्या राष्ट्रीय खाण मंत्र्यांच्या परिषदेत याचं वितरण करण्यात आलं असून ही तिसरी राष्ट्रीय खाण मंत्र्यांची परिषद ओडिशामधील कोणार्क येथे 21 जानेवारी रोजी पार पडली व या परिषदेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. पुढील प्रश्न, BSFने म्हणजे सीमा सुरक्षा दलाने राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवर कोणते ऑपरेशन सुरू केले? तर आता BSFने राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवर सरधावा हे ऑपरेशन सुरू केलं आहे. मित्रांनो, आपल्या भारतात 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवरच BSFद्वारे राजस्थानमध्ये हे ऑपरेशन सरधावा राबवण्यात येत आहे. बरे, ऑपरेशन कधीपर्यंत चालेल? तर 29 जानेवारीपर्यंत हे ऑपरेशन चालणार आहे. आता इथे भारत-पाकिस्तान सीमेचा उल्लेख आला आहे तर याविषयी सुद्धा लक्षात ठेवा. या दोन्ही देशामध्ये एकूण 3,323 किलोमीटरची सीमा संलग्न असून भारतातील गुजरात, राजस्थान, पंजाब ही 3 राज्य आणि जम्मू काश्मीर व लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा पाकिस्तानशी संलग्न आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची विजेतेपद कोणी पटकावले? तर ही जी दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी आहे याचं विजेतेपद आपल्या भारतानं पटकावलं असून भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडला हरून ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर कोलंबो या शहरात ही स्पर्धा पार पडली आहे. पुढील प्रश्न, ग्लोबल एस्टिमेट्स ऑन इंटरनॅशनल मायग्रंट वर्कर्स अहवाल कोणाद्वारे प्रकाशित केला जातो? तर हा जो अहवाल आहे हा अहवाल ILO म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनद्वारे प्रकाशित केला जात असून यंदाच्या या अहवालाची ही 4थी आवृत्ती आहे. आणि या 4थ्या आवृत्तीतील माहितीनुसार 2022 पर्यंत आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांचा जागतिक कामगार दलात हा 4.7% इतका हिस्सा होता. या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना 11 एप्रिल 1919 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे असून याचे 11वे महासंचालक हे गिल्बर्ट होंगबो हे आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी पराक्रम दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो पराक्रम दिवस आहे हा 23 जानेवारीला साजरा केला जात असून या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते व त्यांचा जयंती दिवस भारतामध्ये 2021 पासून पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी हा प्रश्न होता की माँ की रसोई हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्याने हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत उत्तर प्रदेशमध्ये दुर्बल घटकांना 9 रुपयात जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत कोणते प्रशासकीय युनिट हे पहिले पूर्ण साक्षर प्रशासकीय युनिट बनले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.